जय जगदंब नमो आदेश. मी तुमची तन्वीताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा. बरेच दिवस झाले, 7-8 दिवस झाले आपले व्हिडिओ अपलोड झाले नाहीत. बरेचसे लोकांचे मला मेसेज सुद्धा आले होते, ताई बरेच दिवस झाले तुम्ही व्हिडिओ अपलोड का केला नाही किंवा बरेच दिवसापासून व्हिडिओ का थांबलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये खूप मोठं कारण आहे. ते खूप मोठं कारण म्हणजे असं की आपल्या गादीवरती नेहमीप्रमाणेच आणि दरवर्षीप्रमाणेच आणि दर महिन्याप्रमाणेच गुरुदीक्षा होत असतात. तर नेमकं असं झालं, या गुरुदीक्षेची थोडीशी गडबड माझ्या मागे लागली होती. येणाऱ्या भाविक भक्तांची गडबड होती, त्याचबरोबर जी काही भक्त आपल्यासाठी बांधणीसाठी येतात त्या लोकांचीही गडबड, त्याचबरोबर वीर कंगन दीक्षेचीही गडबड. अशा गडबडीमुळे आपले व्हिडिओ सुद्धा अपलोड करणं राहून गेलं होतं. आज महत्वाचं कारण म्हणजे असं की आज आपल्या इथे गुरुदीक्षेचा म्हणजे ज्ञानमाळेचा सोहळा आपण इथे पार पडत आहोत. ज्ञानमाळ म्हणजे कोणाची तर हे समजून घ्यावं. आता सर्वप्रथम ते इथे बसलेले आहेत त्या वैशाली पावशेताई. ह्या वैशाली पावशेताईंची आज काळूबाई, अंबाबाई व येडेश्वरी यांची गुरुदीक्षा आहे. त्याचबरोबर इथे आपल्या ह्या समोर बसलेल्या आहेत त्या प्रमिला गुजरताई, या आहेत मुंबईच्या. यांची सुद्धा काळूबाई आणि अंबाबाईची दीक्षा आहे. आता सर्वप्रथम म्हणजे महत्वाचा मुद्दा, प्रमिला गुजर आजी ज्या आहेत या थोड्या वयाने जास्तच आहेत, माझ्यापेक्षा वयाने जास्त असल्या कारणाने आपण त्यांची दीक्षा करणार आहोत. पण भविष्य काळामध्ये सुद्धा मी जरी त्यांची गुरु असली तरी ज्ञानाने आणि वयाने त्या आजी माझ्याच गुरु राहणार आहेत. कारण की इथे वय आणि मर्यादा ही खूप महत्वाची असते. आपण किती लहान आहोत आणि किती मोठा आहोत यापेक्षा आपल्या वयाने कोण जास्त आहे, आपण जरी त्यांना बीजमंत्र, ज्ञानमंत्र किंवा गुरुदीक्षा जरी करत असलो तिथं वय मर्यादा खूप महत्वाची असते. म्हणून आजी माझ्यापेक्षा वयाने जरी मोठ्या असल्या तरी त्या माझ्या सर्वप्रथम गुरु राहतील, त्याच्यानंतर मी त्यांची गुरु राहील. आता महत्वाचा किस्सा आणि आनंदाचा किस्सा म्हणजे असा की आपल्या इथून म्हणजे आपल्या गादीवरून अंबाबाई, काळूबाई त्याचबरोबर इतर देवी देवतेची जी काही दीक्षा घेऊन आजी ज्या जाणार आहेत त्या म्हणजे जाणार कुठे आजी जाणार आहात तुम्ही? साऊथ आफ्रिकेला. म्हणजे आपल्या इथून दीक्षा घेऊन म्हणजे आपली अंबाबाई, काळूबाई साऊथ आफ्रिकेला प्रचारात जाणार आहे. म्हणजे हा आनंदाचा क्षण आणि माझ्यासाठी खूप भाग्याचा क्षण मी मानू शकते की पाश्चात्य देशामध्ये आपली जी काही संस्कृती आहे, त्याचबरोबर पाश्चात्य देशामध्ये आपली जी काही कला आहे ही पोचते, ही माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. म्हणजे आपल्या ज्या काही संस्कृती झाल्या, त्याचबरोबर आपल्या ज्या काही देवी देवतेच्या पूजनीय गोष्टी झाल्या, ह्या पाश्चात्य देशामध्ये जाऊन आजी सुद्धा थोड्याफार प्रचार करणार ह्या मला बोललेल्या आहेत की तिथे गेल्यानंतर मी सुद्धा आपला भक्ती मार्ग सोडणार नाही. किंवा अशा पद्धतीने आजी सुद्धा आता आपली जी काही गुरुदीक्षा करून पाश्चात्य देशामध्ये पूर्णत्व त्याचा प्रचार ही करतील व प्रसार ही करतील, ही मी आजीकडे प्रार्थना सुद्धा करते. त्याचबरोबर आपल्या गादीवरती येणारे बरेचसे भाविक भक्त असतात, त्यांचंही असं म्हणणं होतं की ताई तुमच्या इथे जी काही ज्ञानमाळ सोहळा होतो, गुरुदीक्षा होतात, आरत्या होतात, त्यावेळेस आम्ही युट्यूबला बरेचसे तुमचे व्हिडिओ पाहिले, गाणी पाहिली, आरत्या पाहिल्या. ते गाणी आणि आरती मंडळ तुम्ही कोणाला बोलवता किंवा तुमच्या इथे नेहमी आरती करण्यासाठी कोण येतं, ह्यांचा आम्हाला कॉन्टॅक्ट मिळेल का, अशा संदर्भात सुद्धा मला मेसेज आपल्या इथे येऊन बऱ्याचशा लोकांनी विचारलं होतं. त्यासाठी आता मी आरतीवाले माझ्या समोर दाखवेल की ते आमचे दादा मंगेश दादा बसलेले आहेत. जरा हाय करा आपल्या कॅमेऱ्याला. मी यांचा नंबर सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवते. आता हे आपल्या पुण्यामध्ये कुठे राहता तुम्ही? पर्वती प्रदर्शन म्हणजे स्वारगेट जवळच राहतात. जर कोणाला वाजंत्री मंडळ, त्याचबरोबर जर कोणाला घरामध्ये आरती किंवा ज्ञानमाळीसाठी जर कोणाला बोलवायचं असेल तर तुम्ही ह्या दादांशी संपर्क साधू शकता. दादांचा नंबर आहे 8669012977. हा नंबर मी खाली सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा लिहून देणारच आहे. जर कोणाला जर खरोखरच आरती किंवा ज्ञानमाळ किंवा ज्ञानमाळीसाठी जर संपर्क साधायचा असेल तर तुम्ही मंगेश दादांशी कॉल करून नक्की त्यांची भेट घ्यावी व आपल्या घरामध्ये आनंदाच्या आरत्या किंवा ज्ञानमाळीच्या किंवा ज्ञानमाळ उजळणीसाठी तुम्ही आरतीसाठी यांना बोलवू शकता. त्याचबरोबर आता सविस्तर व्हिडिओ कसा आहे, त्याचबरोबर इथे ज्ञानमाळ कशा पद्धतीने होत आहे, त्याचबरोबर आपल्या इथे बीजमंत्र, कानमंत्र कशा पद्धतीने दिला जाणार आहे, हा सविस्तर व्हिडिओ चला पाहू. मग
आज तुला नको होता चला पुढं यालार माणिक उदा उदा अगं येल्लोसाठी आई बापाचा विचार केला नाही पाहिजे काळ महिना दुःख कानी गुरुची साडी ही तुम्हाला तुमच्या कान फुकत्याना म्हणजे तुमच्या ज्ञानमाळीच्या दिवशीच तुम्हाला साडी गुरुकडून मिळते आणि शेवटला मिळत असते. पुन्हा केव्हा आज दीक्षा झाल्यानंतर पुन्हा 4 दिवसांनी 8 दिवसांनी 6 महिन्यांनी गुरुनी तुला साडीच दिली, मलाच दिली नाही, मला घरातली दिली, तुला विकतची दिली, तसल्या पद्धतीची मी किरकिर चालू घेणार नाही. माझी ऐपत जी आहे त्याच पद्धतीने मी करेन. आलं लक्षात? माझी जेवढी कंडिशन आहे तेच मी देईल. हा, मी पुन्हा कधी तुमचं ऐकून घेणार नाही. गुरुची साडी 1 आणि 2 या 2 टप्प्यातच मिळेल. माझ्या इच्छाने जर मला कधी झालं तर मी साडी सोयी करेल, नाही तर करणार नाही. पण मला त्या गोष्टीसाठी मला पुन्हा किरकिर नकोय की तुला साडी दिली, गुरुनी मला दिली नाही, मला घरातली दिली, तुला विकतची आणून दिली, त्याविषयी मला पुन्हा कोणाची किरकिर नको. आलं लक्षात? ही गुरुची साडी पहिली तुला दिलेली. नाही थांब, इथंच थांब, खाली बस. शिष्य आहेस ना तू पण? आजी पुढे चालतं जरा. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. बोल भवानी माता की जय. आता गुरुनी तुम्हाला साडी दिलेली आहे. हा मानपान असतो. गुरुनी शिष्याला एखादी साडी गुरुदीक्षेच्या दिवशी द्यायची असते आणि शिष्याने भेट वस्तू आणि साडी चोळी गुरुला करायची असते. हा मानपान मी तुम्हाला केलं, आता तुम्ही मला करावा. असंच ठेवायचं. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. बोल भवानी माता की जय. आता तुम्ही थांबा आजी. आता तुम्ही मला साडी केलेली आहे बरोबर. ही साडी तुम्ही मला तुमच्या इच्छेने कधी करायची तेव्हा करा. मी म्हणणार नाही की आता माझं हे आलं मला साडी द्या तेव्हा द्या. आज दिलीत, उद्या माझ्या मैत्रीला जरी दिलीत तरी मी तुम्हाला म्हणणार नाही की काय नाही. हे सगळं सांगायच्या गोष्टी आहेत आणि त्या झाल्याच पाहिजेत. आज दिलीत, पुन्हा कवा द्यायचे माझ्या मैत्रीला द्या, मी मागायला येणार नाही. तुम्ही हे जे भांडं दिलेलं असतं तांब्याचं किंवा पितळेचं, हे का द्यायचं त्याच्या मागचं सुद्धा कारण सांगते. जे काय तुम्ही तांबं पितळेचं भांडं देता, तांबा पितळ्यामध्ये कुठल्याही पद्धती भेसळ नसते बरोबर. तांबा पितळ हे चांगलं धातूचं असतं. तांब्या पितळ्यासारखं बसघसून माझ्या गुरुच्या घरात धनधान्य येऊ दे आणि त्याच हाताने आमच्या घरामध्ये सुद्धा सुख शांती धनधान्य लागू दे, याच्यासाठी गुरुला भेट वस्तू म्हणून तुम्ही भांडी देत असता. गुरुच्या घरामध्ये भांड्याचं कमी नाही असं नाही. माझ्या घरात तांब्या पितळाची भांडी भांड्यात भांडी कोंबून ठेवली, तू बघते भरपूर भांडे. पण हे तुझं भांड मला येणं म्हणजे आयुष्याची एक देण असते, ही आठवण असते की ह्या शिष्याने मला हे भांडे दिले. पहिले आपल्या इथं उतरणी लागायच्या, या उतरणी मला प्रत्येक कधी ते तांब्या घेतलं की बाबा हे माझ्या सागरचा आहे, हा माझ्या हिजा आहे, हा माझ्या तिजा आहे. म्हणजे गुरुला सतत स्मरण राहतं की ह्या माझ्या शिष्याने मला ही एखादी वस्तू दिलेली आहे.
म्हणजे गुरु सुद्धा त्याच्या शिष्याला कधीही विसरत नाही की बाबा ही वस्तू त्या शिष्याकडून आलेली आहे. म्हणून तांब्या पितळाचं भांडण देणं हा रिवाज असतो. आले लक्षात? याच्यासाठी तुम्ही गुरुला साडी आणि एखादं भांडं देत असता. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. राहू द्या, तुमच्या अंगावरच राहू द्या त्या साड्या, कानपूक असतोपर्यंत. काय तुम्हाला मी विद्या देणार आहे. या मंत्राचं संपूर्ण तुम्हाला ज्ञान सुद्धा दिलं जात असतं. आज मी तुमच्या कानामध्ये जो काही मंत्र बोलणार, हा मंत्र तुमच्या पुरता आणि तुमच्या स्वतः पुरताच हा मर्यादित राहिला पाहिजे. हा मंत्र इतर कोणालाही द्यायचा नसतो की बाबा हा मंत्र मला दिलाय गुरुनी, या मंत्राचं मला जरा चांगलंच वाटायला लागलंय, चांगलाच फरक पडलाय, माझी शेजारीने, बाजूवाली आहे, माझी मैत्रीण आहे, माझा नवरा आहे, माझा मुलगा आहे, माझा अमुक आहे, माझा तमुक आहे, ह्याला जरा हा घर रे बाबा, या मंत्राची साधना कर, तुला बरं वाटेल. गुरुच्या मुखातून आलेला मंत्र हा बीजाक्षरी मंत्र तुमच्या पुरता आणि समाज कल्याणासाठी उपयोगी. समाज कल्याण म्हणजे काय मंत्र वाटत सुटायचं नसतं. त्या मंत्रावरती तुम्ही एखादी लिंबू, नारळ, उदी, त्याचबरोबर एखादी बांधी किंवा एखादा काही कार्य तुम्ही त्या मंत्रावरती करू शकता. जे काही मंत्र तुम्ही धारण करता, नुसता मंत्र घेतला म्हणजे तुमचं चांगलं झालं असं कधी होत नाही. आलं लक्षात? तुम्ही माझ्याकडून आज कान फुकले की उद्या तुम्ही लगेच सोन्याहून पिवळं तुमचं होणार नाही. आत्ताच सांगते, बरोबर का नाही? म्हणजे काय माझं काय लगेच चांगलं होणार झालं नाही तसं तुमचं पण होणार नाही. चांगलं करणं आणि न करणं हे आपल्या हातात असतं. आपण किती मेहनत करतो, आपण किती कष्ट करतो आणि आपण किती देवाला ध्यानात ठेवतो. आले लक्षात? तुम्ही मंत्र घेतला म्हणजे उद्या तुमचं सोन्याहून पिवळं झालं, लगेच म्हणतात की आज मी गुरुदीक्षा केली, आज महिन्याभरात मला घागरी भेटल्या पाहिजेत, मिळणार नाहीत. स्पष्ट सांगते, तुमचं कल्याण कशात आहे? दिलेल्या मंत्राची साधना करणे, जगदंबेला भगवंताला तुमची सेवा करणे, नित्य नियमाने पठण करणे, ही तुमची सर्वात मोठं कल्याण आहे आणि पुण्य आहे. आलं लक्षात? मंत्राने तुमची गुरुदीक्षाने तुमचं सगळंच होईल असं होत नाही. फक्त एवढंच असतं. आता तुम्हाला जायचंय साऊथ आफ्रिकेला. आता मागच्या 2 महिन्यापूर्वी एक व्यक्ती दिल्लीवरून आलता माझ्याकडून. तर तो आलता फ्लाईटनी, त्यांनी माझ्याकडून बांधणी घेतली, पण विमानतळावरती त्याची बांधणी वगैरे ते सगळं त्याच्याकडून काढून घेतलं, ते फेकून दिलं. मग ह्या गोष्टी तुमच्या तिथपर्यंत जातील का नाही जाणार याची मला खात्री नाही. म्हणून ती जरी तुमच्याकडून नाही झालं तरी तुम्ही ते जपून ठेवणे आणि त्याची पूजा करणे सुद्धा गरजेचं आहे. अंतकाळालाच नाही सुख झाले माझी काय, अंतकाळालाच नाही माझ्या गुरु सारखं काळूबाई. हातातला नारळ खाली ठेवून दे. ठेवलंस? ठीक आहे. बोलते मांडरच्या कळवायच्या नावानं सांग भले. जराशी हातामध्ये अपसत्वाची खरी डोंगराची परी. अगं जग भरी आहे.
आणि सुखाचा नसावा गुरु दुखाचा असावा. गुरु बी केला गुरु असावा मनात बसावा. फुकले कान तरी मी विसरणार नाही. अनाशे दुर्गडीच्या माझ्या गुरुला ऐकणार नाही. लक्षात बोलत्या मांडाच्या कळवायच्या मानच बस बस जाऊ द्या तुम्हाला नाही देत ना काठी पकडा. आता अशाच पद्धतीने आता तुम्ही काय करायचं उभं राहायचं, दोनदा चक्कर मारायची आणि अंबाबाईचा जोगवा म्हणून सगळ्यांकडे जोगवा मागायचा. घ्या 2-3 झाले, 2 लोकांकडे मागा फक्त. आता सगळ्यांकडेच मागा. मागा जरा पहिल्या झाले म्हातारे म्हणा तुळजापूरला